आणि आता एक मोठी बातमी बघूयात। मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे, कारण ब्लड 107 गँग नावाच्या टोळीनं हाटकेश आणि काशेगाव परिसरात ड्रग्ज विक्रीचं जाळं पसरवलंय। विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे या टोळीला बळ मिळत असल्याचा देखील गंभीर आरोप सध्या होत आहेत। ड्रग्ज विकणाऱ्याला 40 ड्रग्जच्या पुड्यांसह पोलिसांच्या ताब्यात दिलं, मात्र तरीही कारवाई झाली नसल्याचा आरोप स्थानिक युवकांनी केलाय। ब्लड 107 गँगकडून हाटकेश भागात नशेचा प्रचार देखील सुरू केलाय। शिवाय भाईंदर परिसरातील उत्तन चौकातही खुलेआम मटक्याचा जुगार सुरू आहे। त्यामुळे ब्लड 107 गँग सारख्या टोळ्या समाजाच्या मुळावर उठल्या असताना पोलीस यंत्रणा निष्क्रिय का आहे, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित होतोय। मीरा रोड में बहुत नशे का कुछ ज़्यादा ही हो गया है। एक ये स्पॉट है, एक आगे स्पॉट है, यहाँ पे खुलेआम नशा बिकता है। और नशा बिकने के बाद में जो नशा करके बाहर आते हैं ना, वो लोग यहाँ पे चलते फिरते लोगों को, लेडीज़ को, कोई भी धंधे वाले को परेशान करते हैं, गाली देते हैं। और कोई अगर आता है बीच में तो उनको भी वो लोग मारते हैं। और मैं खासकर मैं ये कहूँगा कि जो काशीगांव पुलिस स्टेशन के जो सीनियर पीआई है, उनके पास गए थे, उन्होंने हमारे को हेल्प किया था, लेकिन कुछ पुलिस वाले की मिली भगत है इसमें, जिसके कारण ये धंधा चल रहा है। सर त्यामुळे हाटकेश आणि काशेगाव परिसरात ड्रग्ज विक्रीचं जाळं आहे, मात्र पोलिसांकडूनच कुठेतरी या कारवाईला टाळलं जात आहे, कुठेतरी कारवाई करण्यात आडकाठी आणली जाते असा स्थानिकांचा आरोप आहे। त्यामुळे या भागातील स्थानिकांकडून या संदर्भातले आरोप वेळोवेळी होत आहेत। आम्ही सकाळी जस योगासाठी जातो, सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 11 पर्यंत या गल्लीमध्ये इथे सर्व हे चरस आणि गांजेच्या पुड्या घेऊन मुलं विकत असतात। आणि या ठिकाणचे जे कॉलेजचे मुलं आहेत, मुली सुद्धा सर आम्ही बघतो या गटरमध्ये इथं पाईप आहे, त्या पाईपामध्ये बसून हे करत असतात। आम्ही प्रत्येक वेळेस सिनियर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांना त्याचे निवेदन दिले, तक्रार केली। मी स्वतः पोलीस कमिटीची शांतता मोहल्ला कमिटी महिन्याला मीटिंग होती, त्याच्यामध्ये आम्ही प्रश्न विचारतो। हे जेपी नॉर्थ आहे, घोडबंदर आहे, हा इथे आहे पेनकरपाडा, हे मेन अड्डे आहे। मुलं काही दारू पितात, ड्रग्ज घेतात आणि या परिसरामधील सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतोय। सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून इम्रान हसबी नगरसेवक आहे, पैठणकर सर या ठिकाणी समाजसेवक आहेत। आम्ही बऱ्याच वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन सनी कंप्लेंट दिलेल्या आहेत, परंतु एवढा फरक अजून पडलेला नाही। तर आपल्या एबीपीच्या माध्यमातून जर हे शासनापर्यंत किंवा पोलीस स्टेशनपर्यंत किंवा प्रतिनिधीपर्यंत गेलं तर बरं होईल असं मला वाटतंय। दरम्यान ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरला रंगेहात पकडून देणारा स्थानिक युवक रहीम शेख सोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। 29 जूनच्या रात्री ज्या धाडसी आणि जागरूक नागरिकांना जो ड्रग्जचा पेडलर होता त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं, तो धाडसी युवक आज आपल्या समोर आहे। काय सांगशील की कधीची घटना आहे आणि त्यावेळेला काय झालेलं सांगशील तू? मैंने 29 जून संडे की रात को 10:30 बजे से यहाँ पे से एक पेडलर के लड़के को जमा कराया था। जो पेडलर का नाम सलमान कुरैशी है और उसके लड़के का नाम है स्टॉम, उसका रियल नेम मालूम नहीं है, स्टॉम नाम है उसका। यहाँ पे मेरे छोटे भाई लोग आए थे रील बनाने के लिए, जो कि वो यहाँ पे स्मगलिंग कर रहा था बैठ के, और उसने उन लोग को मना किया रील बनाने से। तो उन लोग ने मुझे फ़ोन किए कि बोले भाई हम लोग यहाँ रील बनाने आए थे, वो हमको रील बनाने से मना कर रहा है। तो मैं यहाँ पहुँचा, देखा तो वो मैंने तो रेड एंड उसको देखा कि वो स्मगलिंग कर रहा था। और हम लोग को देख के उसके साथ वाले लोग जो थे उसको छोड़ के भागे। वो जो बेच रहा था वो अकेला था। मैंने उसको पकड़ा, रेड एंड पकड़ के उसको बाहर लेकर आया, उसकी वीडियो वगैरह बनाया। तो पकड़ने के बाद किधर लेके गया? पुलिस स्टेशन लेके गया? जी सर, मैं काशीगांव चौकी में उसको छोड़ कर आया था। सुरवे करके कोई कांस्टेबल थे जिनके हाथ में मैंने उसको दिया, हैंड ओवर किया, और उसकी चीज़ें जो मिली थी मैंने वो भी हैंड ओवर किया। उन्होंने बोले तू जा, हम लोग कार्रवाई करते। पर सर मैं आ गया घर पे, उन्होंने ऐसा बोलने पर, तो मैं आने के बाद 2 घंटे बाद मुझे कॉल आता कि बोले वो मेरे बिल्डिंग के नीचे खड़ा है। गैंग का नाम क्या है? गैंग का सर ब्लड गैंग 107 सब लिख के रखे इन लोग ने पीछे। स्मोक एवरीडे वीड ये सब इन लोग ने लिख के रखे यहाँ पे, अलग अलग चीज़ों में, गंदी गंदी भाषाओं में।
और सर दूसरी बात ये कि आगे सब औरतें रहती है झोपड़ों में, बेचारी गरीब औरतें, यहाँ से आना जाना उनका रहता है, घरों में काम करने वाली औरतें हैं, उनको भी तकलीफ, यहाँ से आते जाते रहेंगे सब, इधर वही गर्दुल्ले खड़े रहते गरत लेने के लिए, छेड़म छाड़ी, ये सब सर इधर से इतने साल से चल रहा है, कोई बंद कराने आता नहीं था सर। तो मैंने उस दिन हिम्मत करके मारा, किया, उसको जमा करा। नक्कीच ह्या धाडसी युवकांना आपली कामगिरी, आपलं जे काम होतं ते जागरूकतेने बजावलं, मात्र पोलिसांनी ज्यांच्याकडे जबाबदारी आहे अधिकृतरित्या त्यांनी आपल्या कामामध्ये हयगय केली। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा रोड। मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। हाटकेश आणि काशेगाव परिसरात ड्रग्ज विक्रीचं मोठं जाळं पसरलंय। थेट भिंतीवर चित्र काढून ड्रग्ज विक्रेते ग्राहकांना आकर्षित करतात आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ड्रग्जचं जाळं हे मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे। यामध्ये तरुण पिढी बर्बाद होत आहे। मी आता मीरा रोडच्या हाटकेश परिसरामध्ये आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ड्रग्स विकणारी एक मोठी गँग कार्यरत आहे। ब्लड 107 गँग ही आहे आणि यांनी चक्क जर बघितलं तर अशा भिंतीवर मोठ्या प्रमाणात जे आपल्या ड्रग्सचं प्रोत्साहन देणारी चित्र जे आहेत, काही वाक्य आहेत ते लिहिलेले आहेत आणि या टोळीने तर मुजोरी तर त्यांची बघा की यांनी पोलिसांची एक चित्र काढलेलं आहे आणि त्याच्या समोरच एक रिव्हॉल्वर त्यांच्या समोर टाकलेली आहे आणि ते सर लिहिलेलं आहे स्मोक एव्हरी डे, म्हणजे प्रत्येक दिवशी स्मोक करा असं हे चक्क इथे मोठ्या प्रमाणात अक्षर लिहिलं आहे। काही घाणेरडेही वाक्य आहेत या ठिकाणी, मात्र ही जी टोळी आहे या टोळीने पूर्णपणे हौदोस घातलेला आहे। स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी पोलीस ठाणं गाठलं, मात्र पोलिसांनी नेहमीच नरमाईची भूमिका घेतली। एका युवकानं टोळीच्या एका पेडलरला पकडून त्याच्याकडे ड्रग्स होतं ते समोर ते पोलीस ठाण्यामध्ये जमा केलं, मात्र 2 तासातच तो पेडलर जो आहे हा सुटून बाहेर आला। आता पोलिसांच्या या एकूण जो व्यवहार आहे त्याच्यावर पूर्णपणे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा रोड। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक बघत